नमस्कार. बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक लागलेली होती आणि त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने पुरस्कृत केलेल्या पॅनलचे बहुतांश उमेदवार हे अपात्र ठरलेले होते. त्यांचे उमेदवारी अर्ज बाद झाले होते. ही घटना काही महिन्यापूर्वीची आहे आणि जेव्हा ही घटना घडत होती तेव्हा पंकजा मुंडे या बेजबाबदार नेत्या कशा आहेत असं सांगण्यात अनेकांनी धन्यता मानलेली होती. पंकजा मुंडे जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये त्यावेळी जात्यामध्ये होत्या आणि काही दाणे हे सुपामध्ये होते. सुपातले दाणे जात्यातल्या दाण्यांना हसत होते. काळजी घेतली पाहिजे, निवडणुका गांभीर्यानं लढल्या पाहिजेत असे सल्ले देखील दिले जात होते. पंकजा मुंडेंना सल्ला देणारे जेव्हा थेट जात्यात आले, म्हणजे तेच आले असं नाही, तेव्हा आणखी काही भाजपवाले जात्यात आले, तेव्हा या निवडणुका कशा होतात हे लक्षात आलं. सत्तेचा पुरेपूर वापर करत विरोधी पक्षाचे संचालक उमेदवार ठेवू नयेत यासाठी प्रयत्न करणारा वर्ग कामाला लागलेला होता. बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये ज्या पद्धतीची खेळी करण्यात आली त्याच पद्धतीची खेळी अन्य जिल्हा बँकेच्या निवडणुकीत देखील झाली. जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये असंच झालं. भाजपचे बहुतांश उमेदवार अपात्र ठरले. त्यासोबत लातूरमध्ये देखील लोकशाहीचा खून करणारी घटना घडली. म्हणजे खरं तर लातूरमध्ये बिनविरोध निवडून आणण्याची परंपरा आहे, विरोधच नाही हे दाखवण्याची परंपरा आहे सहकारच्या निवडणुकांमध्ये. पण इथे जेव्हा निवडणुका होतात तेव्हा उमेदवार उडाला पाहिजे, तो अपात्र ठरला पाहिजे यासाठीची तरतूद केली जाते. लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या पुरस्कृत असलेल्या पॅनलचे बहुतांश उमेदवार अपात्र ठरले आणि अनेक जणांची अविरोध निवड जिल्हा मध्यवर्ती बँकेवरती झाली. आता यानंतर भाजपच्या गटातून हा लोकशाहीचा खून असल्याचं, ही लोकशाहीची थट्टा असल्याचं, चेष्टा असल्याचं बोललं जाऊ लागलं. खरं तर ही लोकशाहीची थट्टा, चेष्टा ज्या भाजपच्या गटाला वाटते ना, त्या भारतीय जनता पक्षातल्याच काही लोकांनी मिळून ही थट्टा करण्यासाठी काँग्रेसला सहकार्य केलेलं आहे. म्हणजे हे वाक्य माझं खूप जबाबदारीनं मी बोलतोय. जेव्हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा वेळ आलेला होता तेव्हा काही मतदारसंघातून, म्हणजे जिल्हा बँकेमध्ये वेगवेगळे मतदारसंघ असतात, सोसायटी या मतदारसंघातून एका विधानसभा मतदारसंघातल्या भागातून एकही उमेदवार दिला गेलेला नव्हता आणि हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहे. भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी सोसायटी मतदारसंघात आपला उमेदवार असू नये याची काळजी घेत देशमुखांना सहकार्य केलेलं आहे. आता हे सहकार्य वारंवार होत आलेलं आहे. म्हणजे लातूरची महानगरपालिका भाजपचं स्पष्ट बहुमत असताना 2 सदस्य फुटून काँग्रेसला मिळतात आणि काँग्रेसचा महापौर पुढच्या 2.5 वर्षाकरता होतो. यात कोणाचा हात होता हे न समजण्या इतकी दूधखुळी लातूरची भाजप तर नक्कीच नसेल. त्यानंतर जिथे जिथे म्हणून कधी जिथे भाजपच्या जिल्हा नेतृत्वाला खच्ची करण्यासाठीचे प्रयत्न होतील त्या प्रयत्नात औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी बळच दिलाय. म्हणजे खरं तर औसा भागातून सोसायटी मतदारसंघात एखादा उमेदवार दिला गेला असता तर ही लढत लढायची आहे असं वाटलं असतं. पण आपल्या कार्यकर्त्यांना उमेदवारी अर्जच भरून न देण्याचा शहाणपणा अभिमन्यू पवार यांनी दाखवलेला होता. राजकीय शहाणपणा अभिमन्यू पवार यांनी दाखवला होता आणि या अभिमन्यू पवारांच्या खेळीनं काँग्रेसच्या खेळीला मदतच झाली आहे. म्हणजे अगदी ज्या मंडळींची म्हणजे जिल्हा बँक साक्षात्कारी आहे असं वाटतं, कारण कोण निवडणूक लढणार आहे हे माहीत झाल्याबरोबर त्याची थकबाकीची सर्टिफिकेट तयार होतात. म्हणजे आधी थकबाकी नसल्याची प्रमाणपत्र मिळतात आणि नंतर थकबाकीची प्रमाणपत्र तयार होतात आणि अर्ज अपात्र होतो. सुरेख काम झालेलं आहे. आणि या कामामध्ये बघा तुम्हाला शक्य नाही हे दाखवण्यासाठी भाजपच्याच आमदाराची मदत झाली.
मला जाणीवपूर्वक पुन्हा तुम्हाला सांगायचं आहे की अशा खेळी ज्या जिल्ह्यात झाल्यात ती 3 जिल्हे आहेत. एक बीड, 2 लातूर आणि तिसरं जळगाव. आता पुढे अजून जात्यातले सुपात येणार आहेत का हे तपासलं पाहिजे. या 3 जिल्ह्यातल्या खेळीनी त्यातल्या त्यात मला जळगाव जरा बाजूला ठेवू आपण, पण जी खेळी लातूर आणि बीड जिल्ह्यात झालेली आहे त्यावरून तरी एक गोष्ट स्पष्ट होते आहे की पंकजा मुंडे यांना जिल्हा बँक ताब्यात मिळू नये यासाठी यंत्रणा काम करत होती आणि लातूरमध्ये संभाजी पाटलांचं एकछत्री नेतृत्व चालू नये यासाठी यंत्रणा काम करत होती. भाजपचा मारेकरी ठरतोय हे स्पष्टपणे लक्षात घेतलं पाहिजे. आपल्यातलं नेतृत्व जिल्ह्याचं व्यापक नेतृत्व होऊ नये याची काळजी घेणारी माणसं ज्या पक्षात असतील ना त्या पक्षाचा उत्कर्ष त्या जिल्ह्यापुरता होणं शक्य नाही. असंच लातूरमध्ये घडलंय. म्हणजे एकतर जिल्हा बँकेची निवडणूक ही कमजोर व्हावी यासाठी मदत आणि प्रयत्न झाली ती भाजपच्याच गटातून आणि त्यानंतर काँग्रेसनं खेळी करत भाजपच्या उमेदवारांना अपात्र ठरवल्या गेलं. पंकजा मुंडे ज्यावेळी जिल्हा बँकेची निवडणूक याच खेळीतून हरल्या त्यावेळी त्यांना हसणाऱ्या भाजपतल्या त्यांच्या अंतर्गत विरोधकांना जेव्हा हीच खेळी आपल्यावर देखील येते आहे, अन्य जिल्ह्यात देखील चालते आहे असं वाटतं, जाणवतं, ते भोगावं लागतं, तेव्हा मात्र या खेळीपासून भाजपवाले सावध होतात की नाही हा प्रश्न विचारावा वाटतो. लातूरमध्ये खास करून काही जिल्ह्यात, लातूरसारख्या, बीडसारख्या, नांदेडसारख्या जिल्ह्यामध्ये भाजपला ही अंतर्गत कुरघोडी संपवावी लागणार आहे. जालन्यात, परभणीत तेच होत आहे. परभणीमध्ये भारतीय जनता पक्षात फक्त आणि फक्त बोर्डीकरांचंच चालतं असा एक मेसेज पोचू लागला आहे आणि त्यातून अनेक जण भाजपच्या बाहेर पडायच्या तयारीत आहेत. नाही म्हणायला वरपुडकरांच्या भावाला घेऊन भाजपनं अजूनही आम्ही सक्षम आहोत हे दाखवायचा प्रयत्न केलाय, पण सोनपेठ काय, आणखी तालुक्यातून काय, जिंतूरमधून काय, परभणीतून काय, या भागातून अनेकांना त्रास सहन करावा लागतोय. पूर्ण्यामध्ये हेच झालंय, पालममध्ये हेच झालंय. अनेकांना भाजपच्या बाहेर पडावं वाटतंय कारण भाजपमधलीच एक मंडळी भाजपमधल्या दुसऱ्या मंडळीवर कुरघोडी करू पाहत आहे. अशी स्थिती नांदेडमध्ये होती. शेवटी ज्यांची अडचण होती तेच बाहेर पडले, त्यामुळे भाजप तिथं बऱ्यापैकी फावलं. अजूनही चिखलीकरांच्या सोबत अन्य लोकांचं जुळवून घेणं व्हायला पाहिजे, जे होत नाहीये. त्यासोबत लातूरमध्ये अभिमन्यू पवारांनी जो चौथा सुभा मांडलेला आहे, अन्य भाजपच्या सोबत जाण्याच्या ऐवजी आपण आपलं एक वेगळं एकला चलोरे भूमिका ठेवलेली आहे. म्हणजे अन्नत्याग आंदोलनामध्ये ते हजर राहिले नाहीत आणि त्यांनी वेगळी आपली पायी दिंडी काढली. अशी वेगळेपण जपणारे अभिमन्यू पवार लातूरच्या भाजपसाठी मारक ठरतायत का हे देखील तपासलं पाहिजे. जालन्यात हेच होत आहे. लोणीकर विरोधात दानवे असा एक गट काम करतोच आहे. या सगळ्यांना एकत्रित करून जिल्ह्यातलं नेतृत्व विकसित करत जाणे आणि मग महाराष्ट्रातली भाजप विकसित करणे हे धोरण जर भाजपनं स्वीकारलं नाही तर मराठवाड्यातील भाजपला फटका बसायला वेळ लागणार नाही आणि जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी असलेले काँग्रेस राष्ट्रवादीची मंडळी भाजपच्या मंडळीचा पत्ता कसा कट करतायत हे कटकारस्थान समजून घेणं आवश्यक आहे. तरच सुपातल्या मंडळींना जात्यात भरडण्यापासून वाचवता येईल. अन्यथा सुपातली काय, इरल्यातली, कणगीतली, पोत्यातली सुद्धा याच जात्यामध्ये भरडून निघणार आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.